पत्रकारांमध्ये सगळ्यात जास्त कोणाला कोणी घाबरत असेल तर पत्रकारांनाच घाबरत, जास्त आम्हाला लोकांना घाबरावं लागते. पण आम्हाला मार्गदर्शन मिळण्याकरता सुद्धा आपल्याकडनं संधी मिळत असते. आमच्या विरुद्ध एखादी चांगली बातमी येणे म्हणजे आम्हाला दुरुस्तीच्या मार्गाकरता गेलेली ती एक प्रकारची सूचना असते. आणि मला तरी असं वाटतं की माहितीच्या वेगाच्या प्रवाहामध्ये आज सत्य आणि विश्वासार्हता टिकवणे सुद्धा आपल्या हातामध्ये आहे. बातम्या कशा कराव्यात हे मी सांगायची आपल्याला गरज नाही, कारण की त्याचे सगळे बातदार आपण आहे. कुत्र्याने माणसाला चावलं ही बातमी होत नाही, पण माणसाने कुत्र्याला चावलं ही बातमी होते. त्यामुळे तुम्ही बातम्या कशा फिरवतात आम्हाला माहिती, कळते, समजते, वाटते, दिसते, आणि त्याच्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही. आपण ते काही कन्फर्मेशन दिलेलं नसते. असे आम्हाला सस्ते समजते, असे आम्हाला वाटते, आम्हाला असे कळते. आम्हाला समजून जाते की हे पक्क आपल्या मागे असते. असं आपण हे जे काम करतात ते समाजसेवेचंच काम आहे असं म्हणतात. ते नेहमी प्रत्येक भाषणात मी लहानपणापासून ऐकत आलो की चौथा स्तंभ आपण आहात. पण सध्या तुमचं जे काम चाललंय, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तुमचे जे छोटे छोटे चॅनल जे आहेत त्यांच्या समोर आता पेपरने कसं टिकाव धरावा ही आता सगळ्यात मोठी गरज पुढच्या काळामध्ये आहे. ज्याला आपण नेहमी म्हणतो की रात्रीची खिचडी सकाळी खावी आणि ती गरम करून खावी, तसं सध्या पेपरचं काही ठिकाणी झालंय की ताजी बातमी अगोदर येऊन गेलेली असते आणि ती गरम करून पुन्हा ती छापावी, त्याच्याकरता फार मोठं स्किल आहे. मग त्या बातमीमध्ये काय सुटलंय का, मग तो पत्रकार बरोबर ते हेरतो आणि मग कॉलम मारतो, चौकट मारतो. आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक धंद्यामध्ये स्पर्धा आहे. आता आमच्यात नाही का, यावेळेस एवढी स्पर्धा होती की बंपर मेजॉरिटी आल्यामुळे 4.25 आमदारामध्ये एक मंत्री व्हायचा, पण यावेळेस 7.25 आमदारामध्ये एक मंत्री आहे. म्हणजे स्पर्धा वाढली आहे, सगळीकडे वाढली. मला तरी आठवतं की पेपर लावण्याकरता पूर्वीच्या काळामध्ये चौकामध्ये माणसं तयार करावी लागायची की हा एक चौक आहे. आमची एक छोटीशी शिवसेनेची शाखा होती, त्या शाखेमध्ये आम्ही डोनर घ्यायचो, वर्षाचा डोनर. तू लोकमत लावून दे, तू जनशक्ती लावून दे, बातमीदार लावून दे, त्या काळाचे हे पेपर होते. आणि त्यावेळेस पेपर येतोय म्हणून 50-60 लोक तिथे बसून असायचे. आता तर सगळं बदललं आहे. त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये आपण हे काम करताय. ग्रामीण भागातील पत्रकार हा खडतर प्रवास करतोय. असं म्हणतात की बिनपगारी कुल अधिकारी, म्हणे मानधन आले पण काही गोष्टी जरी विचारल्या तर खरंच आपलं कौतुक केलं पाहिजे की आपण कमी पैशामध्ये समाजाचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करत असतात. आदरणीय प्रवीणजी सपकाळेंनी सुद्धा मागच्या काळामध्ये आमच्याकडे बऱ्याच मागण्या केल्या होत्या. त्याच्यामध्ये महामंडळाची बातमी आली, पण मागच्या कॅबिनेटमध्ये जेवढी महामंडळाची त्या ठिकाणी घोषणा मागच्या काळात केलेली आहे त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मागच्याच कॅबिनेटमध्ये सांगितलं की ती गठन करून त्याच्यावर 4-4 लोकांच्या तत्काळ नियुक्त्या आपल्याला कराव्या लागणार आहे, अशी घोषणा त्यांनी काल परवाच केली. पण ते पेपरला नाही आली. ते असंच असतं की गोपनीय खातं पोलिसाचं तसं असतं की आपली गोष्ट बाहेर सांगू नये, तसं कॅबिनेटचं बाहेर बोलू नये. पण आता तुमच्या समोर बोललं म्हणजे काय अडचणच नाहीये, सांभाळणारे तुम्हीच आहे. त्यामुळे आज सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आणि मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे कार्यक्रम होत गेले. मला आठवतं की बरेच पत्रकार आमच्याकडे मागच्या काळात आले की जशी पत्रकार कॉलनी मागच्या काळामध्ये झाली होती तशी पत्रकार कॉलनी आता पत्रकार वाढल्यामुळे इथे झाली पाहिजे, त्याची जागा ती उपलब्ध करून वाटतं नेहमीची. आणि त्यांची सगळी इलेक्ट्रॉनिक मीडियाची टीम व्यवस्थित आहे, त्यांची सगळी टीम आली होती. मी त्यांना विनंती केली होती की अशी काही जागा आपण सुचवा की त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला मदत करू शकू. आणि जसं आता आमचं नवीन सरकार आलंय तसं महापालिकेमध्ये नवीन सरकार आलंय, पटवून ठेवा कोण निवडून येणार आहे. म्हणजे कारण की तुमच्यावरच कार्यक्रम असतो आमचा बऱ्यापैकी.
म्हणजे मला तरी असं वाटतं की तुमच्या काही लोकांना घर नाही, ही स्थिती आहे साहेब, ही खरी स्थिती आहे. तर मला तरी असं वाटतं की शहरामध्ये जर तशी गरज पडली तर महापालिका गठन झाल्यानंतर आमच्यासारख्या मंत्र्याची काही गरज पडली तर 100% आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू, ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि हेल्मेट वापरणं हे तुम्ही सुरू केल्यानंतर आमच्यासारख्यांना सुद्धा त्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. कारण की खबरों का वो चिराग है जो अंधेरे में रोशनी लाता है और सच्चाई की राह पर चलकर समाज को राह दिखाता है. तुम्ही ते दाखवणार आहे आम्हाला, ते दिशा आम्हाला दाखवणार आहे. खरं म्हणाल तर आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मी एका भाषणाला मुकणार आहे साहेब तुमच्या. पण पुणे तिथे काय म्हणजे त्यामुळे आमचे कलेक्टर पण तिकडून आलेले आहेत, म्हणजे त्यामुळे ते पण जोरदार इकडं काम त्यांचं. आणि निश्चितपणाने आज ते भाषण आम्ही ऐकू शकणार नाही, कारण की मला पुढच्या पुण्याला जायचं असल्यामुळे साहेबांना जायचं, पण साहेबांना इथून डायरेक्ट जाता येईल, मला घरी जाऊन बॅग घेऊन पण जायचं आहे. त्यामुळे साहेबांना मी विनंती केली, पण मी एक माणूस पटवून ठेवला आहे भाषण पूर्ण टेप करायचं. त्यामुळे जरी मी इथं ते ऐकण्याची संधी सोडली तरी मी ते निश्चितपणाने ऐकणार आहे, कारण की असे काही लोक आहेत आपल्यामध्ये, रत्न आहेत, त्याच्यामध्ये एक रत्न आहे ओके साहेब, म्हणजे आपलं एक रत्नच आहे पत्रकारितेमधलं, की ज्याच्यामुळे आपल्या एक दिशा मिळत असते. आणि मी आपल्या सगळ्यांना खूप खूप पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. आता इतकं चांगलं बोलूया तर माझ्याही चांगल्या बातम्या पुढे छापा एवढी अपेक्षा करतो. आणि माझे लांबलेले 2 शब्द सांगतो. तुझ्या जय महाराष्ट्र. आपण प्रातिनिधिक स्वरूपात हेल्मेट वाटप करणार आहोत. मी माझ्यावर विनंती करेन मरुदा चव्हाण या लोक मी आपले जे पुरस्कार आहेत त्यांना विनंती करेल की आपण एक ग्रुप फोटो मान्यवरांसोबत घेणार आहोत. मी आपणास विनंती करेन भूषण महाजन, मी आपल्या पुरस्काराची सर्व पत्रकारांना विनंती करेल की आपण या ठिकाणी एक ग्रुप फोटो घेणार आहोत मान्यवरांसोबत. महाराष्ट्राचे पत्रकार संघ हे संयुक्त विद्यमान जनजागृती बाईक काढणार आहोत. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वैश्वर किसान नाकी त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा पण 2 शब्द द्या मनोगत व्यक्त करा. उपस्थित आयजी दत्ता कार्यालय, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, उपस्थित आवडे साहेब आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू, सर्वप्रथम आपल्याला सर्वांना पत्रकार खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज पुरस्कृत स्वीकारलेल्या सर्व पत्रकारांना माझ्यातर्फे म्हणजे खूप खूप शुभेच्छा देतो, आपलं कौतुक करतो. आणि आता हेल्मेटचं वाटप म्हणजे जिल्हाभरात म्हणजे आपण वाटप हेल्मेट जे हायवेमध्ये सक्ती करायचा विचार केले होते. मग सर्वप्रथम मला विचार आला की म्हणजे सर्वात पहिला म्हणजे आमचाच पोलीसवाला कोणतरी हेल्मेट नाही घाललं त्याचे रोज फोटो काढून आम्हाला पाठवतील, पेपरमध्ये येतील. सर्वात पहिले किती 30 होते. म्हणून म्हणजे आमच्या लोकांना म्हणजे आम्ही जे काही इम्प्लिमेंटेशन करायला टाइम मी घेत आहे की म्हणजे तुमच्याच भीतीने म्हणजे रोज फोटो काढतील, रोज ते पेपरमध्ये येणार आहे. मग आम्ही पहिला आपल्या लोकांना देखील म्हणजे आम्ही भरपूर काही वाटप केलेलं आहे. म्हणजे तुम्ही पण पुढेकार घेऊन हेल्मेट वाटप करते आणि तुम्ही पण म्हणजे कुठे चुकीचा सिच्युएशन वगैरे काही सापडणार नाही अशी तुम्ही देखील म्हणजे काळजी घेताय. चांगल्या गोष्टी आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 14,000 ते 15,000 ऍक्सिडेंटल फेटल झाले होते. त्याच्यापैकी जवळपास 500 जळगावच आहे. म्हणजे 6 हायवे आहे आपल्याकडं. मग कमीत कमी जर ग्रामीण भागात आणि शहरामध्ये नाही शक्ती नाही केलं तर हायवे मध्ये तर देखील म्हणजे 500 पैकी
जवळपास 400 टू व्हीलर मधले प्रवासी होते. म्हणजे हायवे मध्ये किमान आपल्याला हेल्मेट घालणं गरजेचं आहे. तुम्ही देखील म्हणजे त्याचा चांगला लोकांना जनजागृती करावी असे मी विशेष आपल्याला आवाहन करतो. आणि मी इथं याच्यापूर्वी काही 2-4 जिल्ह्यात काम केलं होतं, मुंबईला देखील काम केलं होते. म्हणजे इकडचं आणि बाकी थोडे फरक आहे. म्हणजे आमचं जे काही आमच्या डिपार्टमेंटचं बद्दल न्यूज आहे, म्हणजे मलाच माहिती नाही अशी न्यूज मी पेपरमध्ये वाचायला भेटत आहेत. म्हणजे तुमचं जे लेअर नेटवर्कचा ओव्हरऑल नेटवर्कचा एवढं स्ट्रॉंग आहे. मला जी काय म्हणजे मी इकडे सही केलं की म्हणजे दुसऱ्या दिवशी नाही तर म्हणजे 1 तासाला ती सर्व लोकांना पोहोचून जाते. म्हणजे एवढं स्ट्रॉंग नेटवर्क तुम्ही सर्व लोकांना पाळलेलं आहे. आणि ओव्हरऑल पोलीस आपल्याला ट्रेनिंग मध्ये शिकवतात की म्हणजे कशा लोकांना हँडल करायचं, कशा आपलं सोर्सला जनरेट करायचं, असं पूर्ण आम्हाला थोडेफार शिकवण्याचे प्रयत्न करतात. म्हणजे आता रिव्हर्स चालू आहे. आमच्या लोकांना देखील सांगितलं म्हणजे तुम्ही कोणाला हँडल करत नाही, तेच लोक आपल्याला हँडल करतायत. बऱ्यापैकी तुम्हीच लोकांनी आमच्या लोकांना हँडल करताय. आणि जास्त करून म्हणजे आमचं इन्फॉर्मेशन तुमचं इन्फॉर्मेशन आमच्याकडे काहीच नाही. आमचं इन्फॉर्मेशन भरपूर तुमच्याकडे आहे. जळगावचं विशिष्टता आहे म्हणजे तुमचा पत्रकार ते एवढं स्ट्रॉंग आहे. आमच्या डिपार्टमेंटला देखील म्हणजे काही सिक्रेट आहे अशा गोष्टी काही नाहीये. प्रत्येकाचं एवढं चांगलं नेटवर्क पूर्ण डिपार्टमेंटमध्ये एवढं चांगलं नेटवर्क तुम्ही लोकांनी मेंटेन केलं. आणि मी आमच्या लोकांनी किती बी सांगितलं शेवटी म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहितीच पडतील म्हणजे गृहीत धरून त्याच्या पुढच्या कारवाई करते. तुम्ही वारंवार म्हणजे आता फॉर सपोज कुठे आम्ही चुकले की डेफिनेटली तुम्ही लिहितात आणि कुठे आम्ही चुकले की डेफिनेटली आम्हाला दाखवताय. आम्ही चांगलं काम केलं की म्हणजे खरंच तुम्ही मनापासून तुम्ही कौतुक देखील करताय. त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे. असंच म्हणजे कुठे आम्ही चुकले की डेफिनेटली आम्हाला मिरर दाखवा, आम्ही सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि कुठे चांगलं काम केलं की कौतुकाचं तरुण ताप द्या. आमचं लोक कोणी म्हणजे पोलिसांनी कोणी काही चांगलं काम केलं की कौतुकाचं देखील तुम्ही ताप द्या असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि पत्रकार दिनीचं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. या ठिकाणी उपस्थित दूध संघाचे शोध अरविंद देशमुख यांना देखील विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. तसंच दैनिक पुणेनगरीचे संपादक शोध राजेंद्र पाटील यांना देखील विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. ज्येष्ठ पत्रकार बिंदुराज सर यांना देखील विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. आपल्या शहराचे आमदार राजमामा भोळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी डिजिटल जिल्हाध्यक्ष प्रमोद गुले यांना विनंती केली की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. भुवनेश्वर दुसाने यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी दूध संघाचे श्री अरविंदजी देशमुख यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. भुवनेश दुसाने करायचं आहे. मंचावर उपस्थित आपले नाशिक विभागाचे सन्माननीय पोलीस महानिरीक्षक सर, यासोबत उपस्थित आपले जळगाव जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक साहेब, त्यासोबत सरचे जे ऑफिसर, मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार राजमामा भोळे, या ठिकाणी उपस्थित सगळे मान्यवर, माझे सगळे पत्रकार मित्रांनो, आजचे काही वर्ष पूर्वी जवळपास या गोष्टीला जवळपास आता 20 वर्ष पूर्ण होत आहे. एक न्यूजपेपर मध्ये एक ऍडव्हर्टाइजमेंट आली होती की एक अमुक अंग्रेजी माध्यमच्या एक पेपरला त्यांना काही विद्यार्थी पत्रकार या स्ट्रिंगर जो आपण म्हणतो त्याची गरज आहे. त्या काळात माझे वडील, जसे या ठिकाणी आयजी साहेब बसले, माझे वडील त्या काळात आयजी होते आणि त्यांनी मला म्हणजे पोलीसची भाषामध्ये प्रेमाने सांगितलं की तुम्हाला या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे. मला वाटले काय म्हणजे घेणारा देणा माझा आपला अभ्यास खेळ जो काही चालू आहे, चलो
फिर भी मी म्हटलं की मी भरतो ऍडव्हर्टाइजमेंटच्या, मी उत्तर दिलं आणि त्यांनी फिर मला उत्तर दिलं की तुम्ही एक काम करा की एक लेख 1200 शब्दाच्या आतमध्ये एक लेख पाठवा आणि कोई भी एक घटना जो झाली त्याबद्दलची एक लेख पाठवा. तुम्ही फार शोधला, शाळेत शोधला, आजूबाजूला शोधला, काही मला सापडलेलं नाही. तो पत्रकारितामध्ये जो सर्वात पहिला जो सीख आहे माझी की कुठल्या गोष्टीला बातमी करायची आणि कुठल्या गोष्टीला नाही करायची त्याची समज असणं पाहिजे. आणि त्याला जो आपण फील्ड रिपोर्टिंग म्हणतो, एक दुर्लभ गोष्टी आजके युगमध्ये झालेली आहे, एक दुर्लभ गोष्टी झाली आहे क्योंकि आपण सेकंडरी रिपोर्टिंग कोई भी करू शकतो. आज एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन झालं, 4 बातमीला वाचून तुम्ही बातमी तयार करू शकतो. परंतु कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टी बातमीची आहे त्याला समजून घेणं एक मेजर म्हणजे पत्रकारिताची एक गोष्ट जो मी त्या ठिकाणी शिकलो. त्याच्यानंतर मी बातमी लिहिलं आणि बातमीमध्ये त्यांनी शेवटी ते छापलं पण कट केलं भरपूर आणि त्यामध्ये मी संपादिकता बद्दल पण एक गोष्ट शिकलो. तुम्ही अगर पाहिलं असेल तर मी आज कालामध्ये आहे, काला रंगचा शर्ट आणि काला रंगचा पॅन्ट हे मी घालून आलो आणि आदरणीय पालकमंत्री महोदय या आपले जिल्ह्याचे सन्माननीय मंत्री महोदय आता याच्यावर ब्रेकिंग न्यूज करू नका, मला माहित नाही पालकमंत्री शेवटी कोण होणार आहे, परंतु म्हणजे बोलता बोलता एक प्रकारचा अभ्यास झाला होता त्यामुळे मी बोलून गेलो. परंतु आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब ते पांढरा शर्ट आणि पांढरा पॅन्ट मध्ये होते. तो हे प्रशासन आणि शासन मध्ये एक प्रकारची गोष्टी दर्शवतो जो पत्रकारिता आणि विशेषतः संपादिकतासाठी फार महत्वपूर्ण गोष्टी. जो काला अक्षर लिहिलेला असतो ते प्रशासन असतो आणि जो काला अक्षरच्या मध्यमध्ये जो जागा असतो ना ते शासन असतो. जो लिहिलेला नाही ते अगर तुम्ही समजू शकले ते गोष्टी तुम्हाला शासन करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करतो. आणि संपादिकता पण वही आहे की कुठल्या गोष्टीला काला अक्षर मध्ये घ्यायचं, कुठल्या गोष्टीला पांढऱ्या अक्षरांनी लिहायचं. ते एक फार मोठा काम संपादिकता आहे. ही गोष्टी मी शिकलो. त्याच्यानंतर संधी मिळाली ऑल इंडिया रेडिओ मध्ये एक और ऍडव्हर्टाइजमेंट आली. परत माझे वडील म्हटलं की जाऊन तू भरून टाक. मी पण जाऊन भरलो. मला वाटलं की मी म्हणजे इंटरव्ह्यू झाली, लोकांनी मला विचारलं कसं झालं. मी म्हटलं की मला नाही वाटतं माझं सिलेक्शन होणार आहे. मला त्या टाइम मध्ये असं वाटत होतं की भरपूर लोक आले, 250-300 लोक आले होते. युवा वाणी नावाचे कार्यक्रम होते. तर लोकांनी मला असं सांगितलं की अगर सिलेक्शन नाही झालं तर अमिताभ बच्चनचं पण सिलेक्शन नाही झालं होतं, तर तुमची अगर सिलेक्शन नाही झाली तर तुम्ही पण अमिताभ बच्चन सारखा होणार आहे. दुर्दैव माझी सिलेक्शन झाली. आज मी तुमच्या समोर आहे. नाही तर मी पण अमिताभ बच्चन झालो असतो. आणि या गोष्टीचं मला म्हणजे खुशी आहे, दुःख आहे, मला माहित नाही, काहीतरी झालं. आणि त्या ठिकाणी मी रेडिओमध्ये पण काम केलं. आणि त्याच्यानंतर डिजिटल मध्ये लोकांनी मला सांगितलं की तुम्ही टीव्ही साठी पण प्रयत्न करा. जसं आज युट्यूब चॅनल आहे, त्या काळात पण नवीन युट्यूब चॅनल येत होते, आज जवळपास 20 वर्ष पूर्वी. आणि त्या टाइम मध्ये मला कोण म्हटलं की तुम्ही हे करा, म्हणजे स्क्रीन टेस्ट द्या. लोकांनी म्हटलं की अरे तुम्ही स्क्रीन साठी उतना चांगला नाही आहे, म्हणजे तुम्ही रेडिओ साठी ठीक आहे, म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला कोणच बघणार. त्यांना कोणी मिळाला नाही त्या ठिकाणी, तर त्यांनी मला सिलेक्ट केला. आणि मी म्हणजे युट्यूब चॅनल आणि म्हणजे न्यूज म्हणजे मध्ये पण काम केलं. मी हे करता जवळपास 6.5-7 वर्ष पूर्ण कॉलेजच्या टाइममध्ये पॉकेट मनीच्या नावाखाली मी काम करत गेलो. आणि माझ्या सोबत जो लोक काम करत होते आज विविध ठिकाणी संपादक झाले, काही जण मोठे पत्रकार झाले. आणि पत्रकारितामध्ये मी जो गोष्टी शिकलो ते आहे की समाजाला कसं बघायचं आहे आणि समाजाला कसं समजून घ्यायचं आहे. तिसरी गोष्ट जो आज या ठिकाणी पत्रकारितासाठी महत्वपूर्ण आहे, 2 गोष्टी आहेत. एक आहे की तुम्हाला जो सांगायचं आहे त्याला, आणि दुसऱ्या गोष्टी त्यांना जो ऐकायचं आहे. आणि या दोनोंमध्ये बॅलन्स कसा आपल्याला क्रिएट करून पत्रकारिता करायचं ही एक फार मोठी चॅलेंज आपल्या समोर आज पत्रकार म्हणून आहे. तुम्ही लक्षात घ्या, अगर तुम्ही फक्त हे सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांनी हे सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी वो सांगितलं, तर माणूस एवढा बोर होणार की कोई भी तुमची बातमी वाचणार नाही, ऐकणार नाही, बघणार नाही आणि त्याला अजिबात समजण्याचा प्रयत्न करणार नाही. परंतु अगर तुम्ही हा सांगितलं की त्यांना जो ऐकायचं आहे त्यांच्यामध्ये जो एक द्वेष भावना या एक वेगळी भावना अगर असेल आणि ते फक्त तुम्ही बिल्डअप करून राहिले की खरी बातमी नाही तर खोटी बातमी पण होऊ शकतो, क्योंकि ते तुम्ही फक्त हा गोष्टी सांगणार की जो त्यांना ऐकायचे आहे. आता जसे लोकल उदाहरण 1-2 आहे, मी काही स्पेसिफिक उदाहरण देण्यासाठी इच्छुक नाहीये, परंतु कधी कधी छोटी गोष्टीला आपण किती मोठी करू शकतो त्याच्या हालमध्ये 2 उदाहरण झाले. एक गोष्टी लक्षात घ्या,
आणि याच्यामध्ये अगर तुम्हाला बॅलन्स अगर तुम्ही मेंटेन केले तर एक आदर्श पत्रकारितेचं एक फार मोठा उदाहरण आहे. पत्रकारितामध्ये रॅपिड चेंजेस होऊन राहिले. पहिले प्रिंट होता, फिर टीव्ही आला, त्याच्यानंतर सोशल मीडिया आला आणि त्याच्यानंतर आता एक्सप्लेनर व्हिडिओ आले आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्यात येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वापर आहे तो आज पत्रकार मला माहिती आहे मोठ्या प्रमाणात करून राहिले. आपण पण प्रशासनामध्ये आज के डेट मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केलेला आहे. कुठलेही केस पेपर तयार करताना आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक सपोर्टिव्ह टूल म्हणून वापरतो. परंतु फील्ड रिपोर्टिंग अगर नसणार आहे तर तुम्ही इन्फॉर्मेशन काय भरणार? तुम्ही अगर रूम मध्ये बसून फक्त सोशल मीडिया वाचून व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही रिपोर्टिंग करून राहिले तर एवढं चूक होऊ शकतो की एक नॅरेटिव्ह वेगळा तुम्ही क्रिएट करू शकतो ज्याच्यात कुठलेही ग्राउंड रिपोर्टिंगचे कुठलीही गोष्टी सत्यता नाही. मी तुम्हाला कोविडच्या कालावधीमध्ये सांगतो, कोविडच्या काळामध्ये अवधी साहेब पण तिथे होते आणि एक मेजर चॅलेंज होता बिकॉज मेजॉरिटी पत्रकार घरी बसून बातमी तयार करायचे आणि आयदर ते अत्यंत शॉकिंग परिस्थिती निर्माण करायचे या एक असा नॅरेटिव्ह जो आपण पुश करून राहिले की अत्यंत चांगलं काम सुरू आहे आणि दोनोंच्या मध्यमध्ये कुठेतरी सत्य आहे. पत्रकारिताचे भरपूर आज के डेट मध्ये चॅलेंजेस आहेत. न्यूजपेपर जो आहे ते स्ट्रगल करून राहिले की फील्ड रिपोर्टरला कसं सपोर्ट करायचं, डिझेल आणि पेट्रोलचं बिल कसं भरून जास्त रिपोर्टर ग्राउंड मध्ये कसं टाकायचं की ज्यादा से ज्यादा चांगली बातमी आपल्याकडे येणार पाहिजे. वर्नॅक्युलर न्यूज जो आधी होती जसे मराठीची बातमी, अगदी मराठी पेपरला चॅलेंज आहे की आज एक बटन मध्ये तुम्ही कुठल्याही भाषाची बातमी कुठल्याही भाषेमध्ये ट्रान्सलेट आपण करू शकतो. मी अगर या ठिकाणी इव्हन बोलताना काही गोष्टी बोललो, आज एक बटन तुम्ही दाबवलं तर यही भाषण तुम्ही इंग्लिश मध्ये, फ्रेंच मध्ये, जर्मन मध्ये, भारत देशाच्या कुठल्याही भाषेमध्ये आपण ऐकू शकतो. एक मेजर चॅलेंज आहे की मराठीची बातमीला कसं आपण ट्रान्सलेट करून ते म्हणजे चॅलेंज आपण मेंटेन करू शकतो. एक मेजर चॅलेंज आहे ऍडव्हर्टाइजमेंटच्या संदर्भात बिकॉज आज के डेट मध्ये गव्हर्नमेंट ऍडव्हर्टाइजमेंटचा जो चॅलेंज आहे ते ड्राय अप होऊन राहिलं आणि एवढी मेजर स्कोप आपल्याकडे तयार झालेली आहे. एक मोठा चॅलेंज आपल्याकडे तयार होऊन राहिला. शेवटची गोष्ट मी एक और गोष्टी सांगेल. एक प्रेस कार्डच्या संदर्भात आदरणीय पोलीस अधीक्षक महोदयांनी सांगितलं, आदरणीय पालकमंत्री म्हणजे आदरणीय मंत्री महोदयांनी सांगितलं. एक गोष्टी लक्षात घ्या, प्रेस कार्डचं एक मोठा चॅलेंज आहे. ज्यावेळेला आपल्या गाडीवर लाल बत्ती लागतो, एक गोष्टी मी शिकलेलो आहे की ज्या क्षणी लाल बत्ती लागतो तुमची हा एक प्रिव्हिलेज पेक्षा ते एक चॅलेंज मोठं झालेलं आहे. बिकॉज भरपूर जण सगळेच लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहे, ट्विटर आहे, सोशल मीडिया आहे. सगळेजण बघताय की या गाडीची वागणूक कशी आहे. ज्या क्षणी तुम्ही प्रेस म्हणून त्या ठिकाणी फिरून राहिले तुमच्या म्हणजे वर्तणूक कसं असेल त्याच्यावर पूर्ण पत्रकार समुदायाच्या गोष्टी लोक ठरवतात. अगर तुम्ही आपले प्रेस कार्डचा वापर नियम तोडण्यासाठी वापर करून राहिले, उद्या अगर तुम्ही सांगितलं की या मोठ्या प्रमाणात काय अनियमितता चालू आहे तर लोक म्हणणार या हमामध्ये तो पत्रकार पण आहे. या गोष्टी आपल्या लक्षात असणं पाहिजे. तुम्ही कुठल्या ठिकाणी आपला पत्रकार दाखवताय, पत्रकारचे कार्ड दाखवताय ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. मी एक और गोष्टी सांगतो, भरपूर पत्रकारांनी एक और गोष्टीचं लक्षात घ्या. हा जो पत्रकारांचा कार्ड आहे म्हणजे आधी लोकांनी सांगितलेलं आहे या कोई एटीएम कार्ड नाही. त्या गोष्टी अगर कुठल्याही ठिकाणी होत असेल विशेषतः संपादकांनी त्याबद्दल प्लीज लक्ष द्यावं. बिकॉज अगर काही गोष्टी चुकत असेल बिकॉज आपण समाजाला एक आईना दाखवण्याचं काम करतोय आणि अगर आईनामध्ये दाग असेल तर फिर समाजाचा दाग दाखवण्यामध्ये काय ना काय गोष्टी कमतरता होणारच आहे. मला आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं, मला आपण माझं ऐकून घेतलं यासाठी विशेष आपला आभार व्यक्त करतो. माझी एक विनंती आहे की मला लोकशाही दिवस पॅरलली बाजूच्या हॉलमध्ये चालू आहे, या ठिकाणी जर नाही गेलो तर तिथे पत्रकारांना 2 बातमी मिळेल की जिल्हाधिकारी लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भात गंभीर नाही, मला त्या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी द्यावा आणि त्याच्यानंतर परत आपल्याशी संवाद आणि संपर्क होत असतो. पत्रकारांसाठी माझी 2 इच्छा होती ज्यावेळी मी पहिल्यांदा आपल्याशी संपर्क जिल्ह्यात साधला होता. एक आहे की पत्रकार भवन चे एक नूतनीकरण कसा करता येईल, ते फक्त पेंटिंग या विषय नाही आहे परंतु एक रिसर्च. बिकॉज आज के डेट मध्ये पत्रकारिता जो आहे ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये फक्त नॉलेज नसतो, त्याच्या एनालिसिस पण पाहिजे. तर त्याच्यासाठी पत्रकारितामध्ये रिसर्चचा एक अँगल आणणं फार गरजेचं आहे.
तो पत्रकार भवनचा नवीन रूपरेषा आणि महाराष्ट्र आणि देश आणि जगासाठी आदर्श ठरेल त्या कसा जळगावमध्ये निर्माण करता येईल त्याबद्दल मी आपल्याला विनंती केलं होतं की आपण सर्वांनी विचार करावा. एक व्हिडिओ लायब्ररी असेल, एक कम्प्युटरचे डेस्क असेल, कसा आपण आपल्या रिसर्चला स्ट्रेंथन करू शकतो त्याबद्दल आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. दुसरी गोष्ट जो माझी एक विनंती होती की पत्रकारितेसाठी जो 17 आपले मुद्दे आहेत जो मोस्टली स्टेट गव्हर्नमेंटशी संबंधित आहे, क्रिएशन वगैरे व्हिडिओ जर्नलिस्ट साठी असेल, युट्यूब साठी ब्रॉडकास्टर्स बिल असेल, या सगळ्या गोष्टीचा एक म्हणजे प्रश्न राज्य स्तरावर आहे. परंतु स्थानिक स्तरावरचा विषय आहे की पत्रकार कॉलनी कसं आपण करू शकतो. क्योंकि भरपूर तरुण पत्रकार आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली कॉलनी हाऊसिंग सोसायटी हे करण्याचे एक विचार आहे. परंतु त्याचा प्रस्ताव अजून आलेला नाही आहे. हाऊसिंग सोसायटीचे रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे. डीडीआर असेल, एसएलआर असेल आणि डेप्टी कलेक्टर रेव्हेन्यू असेल या तीनों कार्यालयाला आम्ही सूचना देऊन त्या ठिकाणी बसलेलो आहे आणि प्रस्तावासाठी मी वाट पाहतोय. माझी विनंती आहे की या एक वर्षामध्ये या प्रस्ताव पुढे आला पाहिजे, याच्यासाठी प्रत्येकाने लक्ष द्यावं. आणि सर्व पत्रकार बांधवांना परत पत्रकार दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आवटे साहेब आलेले आहेत, त्यांच्या भाषण मला ऐकायचा होता परंतु त्यांचे युट्यूब मध्ये जो ते एक जो त्यांच्या अनालिसिस वगैरे ते टाकत असतात ते मी विशेषतः निवडणूक कालावधीपासून ते मी बघत असतो आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संदर्भात एक वेगळी भूमिका काय आहे ते समजण्याची मला फार मोठी संधी या ठिकाणी मिळालेली आहे. त्यांचे विशेष आभार आणि त्यांना पण मी जळगाव जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. आणि मी माझ्या या ठिकाणी लांबलेला तुम्ही 2 शब्द म्हटलं होतं, मला वाटतं 2-2.5 हजार शब्द झालेले आहेत. मी शेवटी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रयजी कडाळे सर विनंती आहे. सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. व्यासपीठावरील आमचे सर्व मित्र, सहकारी SP महेश्वर रेड्डी, आवटे साहेब आणि सर्व पत्रकार मित्र आणि सर्व बंधू भगिनी, वास्तविक सगळे जर आपण संजय आवटे साहेबांना ऐकण्यासाठी जवळ मला माहित आहे म्हणून मी फक्त आपल्याला शुभेच्छा देतो. आणि पत्रकारांचं आणि पोलिसांचं, पत्रकारांचं आणि समाजाचं नातं काय आहे हे काय सांगायची आवश्यकता नाही. पत्रकारांचं आणि पोलिसांचं नातं म्हणजे तुझं माझं जमण आणि तुझ्यापासून करमण असं असतं. म्हणजे म्हटलं तर जमतय पण आणि म्हटलं तर करमत पण नाही, असं ते दोन्हीकडचं असतं. आणि ह्या नात्यामध्ये कधी दुरावा होतो, कधी खेचतानी होते, पण तो नंतर तो गोडवा असतो. कारण शेवटी तुम्ही तुमचं काम करत असता, लोकशाहीचं चौथा स्तंभ म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत असता, आम्ही आमचं कर्तव्य बजावत असतो. त्याला काही कायद्याच्या मर्यादा असतात, काही आणखी मर्यादा असतात. त्यामुळे तुमचे जे टीका करण्याचं, तुमचं जे काही खोचकपणा लिहायचा तो तुमचा अधिकार आहे, पण तुम्ही एवढा खोचकपणा नको की कोणी नाउमेद होईल, एवढी फक्त काळजी घ्यायची विनंती करतो. हे माझ्याच बाबतीत नाही किंवा पोलिसांच्या बाबतीत नाही, ओव्हरऑल सर्वांच्या बाबतीमध्ये. कारण समाजातल्या माणसातल्या त्या चुका काढणं, त्या हायलाइट करणं तर आपलं कर्तव्य आहेच आहे. त्यामुळेच माणसाला सुधारण्याचा संधी आहे. आता आदरणीय मंत्री महोदय सुद्धा ते म्हणाले. परंतु त्याचबरोबर चांगल्या गोष्टीचं सुद्धा गुणगान तुम्ही करत असता, ते एक कौतुकास्पद आहे. एकच फक्त आता सर्व म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं आणि त्याच्या आधी पण आपल्याला प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं. पूर्वी पत्रकारितेमध्ये फक्त पेनानं माहिती घ्यायची आणि लिहायचं एवढंच होतं, पण हळूहळू गेल्या 20-25 वर्षामध्ये इतकं बदलत गेलं आहे की साधा प्रिंट मीडिया नंतर तो इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, नंतर सोशल मीडिया आला, वेगवेगळे चॅनल्स आले, युट्यूब पासून इतर चॅनल्स आले आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे काही न करता सगळं काही करता येऊ शकतं. परंतु त्याला जो एक फील्ड एक्सपिरियन्स किंवा एक ह्युमन टच पाहिजे तो कधी कधी राहणार नाही. त्यामुळे आपल्याला खूप आव्हाने, खूप चॅलेंजेस आहेत भविष्यामध्ये. आपण त्यावर कसं मार्ग काढायचा, आता आवटे साहेबांनी आपण सर्व तज्ञ मंडळी आहेत त्यामध्ये आपण त्याचा विचार करावा. कारण हे येणारे आव्हानं आपल्याला खूप मोठी असणार आहेत, ते तुम्हाला पण आहेत, आम्हाला पण आहेत, समाजाला पण आहेत. त्याच्यावर आपण मार्ग काढायचा प्रयत्न करूया. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि हेल्मेटचं सगळ्यात महत्त्वाचं आता प्रवीणजीने आठवण करून दिली. हेल्मेट दिलं आहे, ते हेल्मेट हे हँडलला लावायचं नसतं, हे नाही. आणि तुम्ही हेल्मेट आल्याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहिती आहे,
तुम्ही हेल्मेट वापरला तर आम्हालाही नाही वापरावं लागेल, कारण आमचे बरेच लोक तसेच करतात. कुठं एक डिकेटर कुठं करताना वाटते की कोणी विचारणार नाही, कारण तुम्ही हेल्मेट वापरा. त्यामुळे आमच्याला एक नैतिक बंधन आमच्या विभागावर येईल की आम्ही पण हेल्मेट वापरा सुरुवात करू, आणि एकदा तुम्ही आणि आम्ही हेल्मेट वापरलं तर समाजाला ऑप्शन राहणार नाही, तेही वापरतील. धन्यवाद सर. यानंतर आपल्या जळगाव शहराचे आमदार राजामामा पुढे यांना मी विनंती करेन. नमस्कार. आज आपल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरणच्या या कार्यक्रमाला आदरणीय आपल्या उत्तर महाराष्ट्राचे आयजी आदरणीय कराडे सर, आदरणीय ज्यांचं आपण ऐकणार आहोत ते संजय आवटे साहेब, आदरणीय SP साहेब, रेड्डी साहेब, आमचे मित्र प्रवीण सकाळे, अरविंदजी देशमुख, युवराजजी पाटील, अमित जोशी, किशोरजी, सचिन गोसावी, प्रसाद जुले, भूषणभाऊ महाजन, विकास पात्रे सर, भगवान मराठे, सर्व अरविंद देशमुख, सर्व सन्मानी व्यासपीठ, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरंच 2-3 रस्त्यांचं भूमिपूजन म्हणजे उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला नक्कीच शुभेच्छा देत असताना आदरणीय मंत्री महोदय काही मार्गदर्शन करून गेले, कलेक्टर साहेबांनी केलं, आता कराड साहेबांनी केलेलं आहे. आणि खरं मी त्या विचारायच्या साहेब की कमी बोललेलं सगळ्यात चांगलं, कारण जास्त बोलल्याने वाद निर्माण होतात. पण मला वाटतं, कारण आपण बघत असाल तर पत्रिकेच्या माध्यमातून शुभेच्छा देताना नक्कीच आम्ही फक्त लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला जे जे काही मदत लागत असेल, जसं कलेक्टर घरकुलच्या संदर्भात आपलं प्रत्येकाचं कदाचित आपल्याला जाणवत असेल, पण आमच्या भगिनीला विचारलं तर ती इच्छा असते की माझं स्वतःचं घर व्हावं, आणि मला वाटतं प्रत्येक पत्रकाराचं घर झालं पाहिजे. याच्यासाठी मी 100% पाठपुरावा करून आपल्याला आम्ही सर्व नेते, आमदार दिलीप असतील, आमदार गुलाबभाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली मला वाटतं आपल्या जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना एक सोसायटी, खरं आपण पाहिलं असेल तर मागच्या वेळेलाही आर्थिक महामंडळ पत्रकारांसाठी काढलेलं आहे आणि झालं पण आहे. त्याच्यात हा विषय पण आपण घेण्याचा प्रयत्न करू की प्रत्येक महाराष्ट्रामध्ये त्या आर्थिक विकास मंडळातून मला वाटतं घरासाठी असेल, आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी असेल, प्रत्येकासाठी काही ना काही कसा लाभ देता येईल याच्यासाठी मला वाटतं 100% आपण प्रयत्न करू. आज ह्या निमित्ताने शुभेच्छा देताना जसं साहेबांनी सांगितलं, फक्त माझी नम्रपणे विनंती राहील की नक्कीच पत्रकारितेची गरिमा जी आहे, खरं मी मागच्या वेळेला पुस्तक वाचलं होतं, कदाचित 3-4 वर्ष झाले असतील की जे लोकांना सुद्धा मीडिया समोर यावं लागलं, इतकी गरिमा पत्रकारांची साहेब, म्हणजे इतकं मोठं महत्व आपलं आहे. आणि मला वाटतं हे महत्व कमी होऊ नये, तर माझी विनंती राहील की बाबा याच्यात जसं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की लिखण्याच्या माध्यमातून, साहेब मी दिल्लीला गेलो होतो एक वेळेला, ते एक ज्येष्ठ पत्रकार साहेब आपल्या आपटे साहेब आपल्याला विनंती करून सांगेल की ते ज्येष्ठ नेते होते आमचे, ते आता सोडलं त्यांनी राजकारण, पण त्यांनी जी भावना व्यक्त केली आमच्याजवळ की त्यांचं वय कमीत कमी 65-70 वय असेल आणि ते केंद्रीय मंत्री होते. केंद्रीय मंत्री असताना आता शेवट आहे की नैसर्गिक काही गोष्टी होतात, ते प्रवास करत असताना त्यांनी इव्हिनिंगचं जाणीव झाली आणि ते इव्हिनिंगला थांबले कुठे. आता ते थांबल्यानंतर मीडियात ती बातमी आली, गोष्ट 4-5 वर्षाची, पण ती बातमी आल्या ते इतके व्यथित झाले की ह्या गोष्टीमुळे त्यांनी ठरवलं की मला राजकारणात राहायचं नाही आणि त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. अशा छोट्या छोट्या गोष्टी, तर ह्या गोष्टीला आपण काय कसं आणलं पाहिजे, ह्या गोष्टीचं मी खरं हेही सांगेन की आपण विद्वानीकडे एक पेपर म्हणजे विद्वानीचा मानले जाते, विद्वानीच्या बरोबर एक बुद्धिजीवी सुद्धा आपल्यात तो राहणं खूप गरजेचं आहे की कुठे काय लिहिलं पाहिजे आणि कुठे काय बोललं पाहिजे. जसं आम्ही राजकारणात म्हणतो कुठे काय बोलावं कुठे थांबावं, हे ज्या नेत्याला कळलं त्या नेत्याचा राजकारणाचा समारोह खूप चांगला होतो, ज्याला कळलं नाही त्याचा एंड खूप वाईट होतो. त्याच्यामुळे विद्वानतेबरोबर बुद्धिमत्ता सुद्धा ही गरजेची असते की कुठे काय लिहिलं गेलं पाहिजे आणि कुठे काय लिहू नये. कारण बऱ्याच वेळेला आम्ही कोणाच्या भावनाशी काही व्यथित होऊन काही गोष्टी घडतात, तर मला वाटतं हे सुद्धा आपण एक समाजाची जबाबदारी म्हणून तुम्ही सुद्धा एक समाजाचे घटक आहात. एखाद्या वेळेला वाटत असेल की काही गोष्टी लिहिण्याने समाजात भावना भडकतील, तर मला वाटतं याचं पथ्य पाळणं तुमचं आमच्या सर्वांची जबाबदारी, कारण त्या भावनेमुळे कितीतरी लोकांचा बळी जाऊ शकतो. या अशा गोष्टी न्यूज असेल, छापणं असेल, याच्यातून मला वाटतं सर्वांनी पथ्य पाळणं खूप गरजेचं आहे.
काही चुकत असेल, आपण प्रेमाने जर समजू शकत असाल कोणाला, तर मला वाटतं सर्वात चांगला मार्ग तो आहे आणि तो मला वाटतं आपण करण्याचा प्रयत्न करूया. याच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा आम्हाला दुसऱ्याकडे सुद्धा पत्रकार भवनला एक कार्यक्रम आहे, तिकडे पण जायचंय. पण नक्कीच मी मागे म्हटलं होतं साहेब, प्रत्येक पत्रकारांना आता हे आवाहन करेन की आपण सर्वांनी विमा काढून घ्यावा. आम्ही आपल्याला काढून देऊ, कागदपत्र तुम्ही द्या फक्त. बाकी पोस्टाचा एक विमा आहे, एक पंतप्रधान मोदी साहेबांनी 10 लाखाचा विमा काढलेला आहे. 200 रुपये बेड 520 रुपये लागतात फक्त त्याला, पण तो 10 लाखाचा विमा कव्हरेज आहे. मला परमेश्वर करून कोणाला वेळ येऊ नये, पण मला वाटतं अशी वेळ आली तर 10 लाखाचा विमा कव्हरेज आपल्याला मिळतो. काही अपंगत्व आलं तर 5 लाख मिळतात आणि मेडिकलचं काही जर उपचार असेल तर 75,000 रुपये मेडिकल उपचारासाठी मिळू शकतात. इतका चांगला विमा मला वाटतं आहे. याच्या लाभासाठी म्हणत नाही, पण दुर्दैवाने मागच्या वेळेला पाहिलं असेल तर आपले काही 2-3 पत्रकार बिचारे दुर्दैवाने हे झाले, वारले आणि आज त्यांच्या परिवारात मला वाटतं शिक्षणासाठी असेल किंवा काही वेगवेगळे अडचणी येतात. मला वाटतं अशा अडचणी येऊ नये आपल्या परिवाराच्या संदर्भात. म्हणून मला वाटतं 100% तुम्ही प्रवीण भाऊ त्यांच्याकडे कागदपत्र द्या, पैसे आम्ही भरू, पण सर्वांनी विमा काढून घ्यावा असे विनम्रपणे आपल्याला विनंती करतो. कारण आपण या धावपळीच्या जगात परत वेळेला बातम्या कव्हर करायच्या असतात, इथून 10 मिनिटात तिकडे जायचंय, या गावात त्या गावात जायचंय आणि धावपळीत मला वाटतं काही घटना घडू नये याच्यासाठी सेफ साठी मला वाटतं आपल्या सर्वांनी विमा काढून घ्यावा अशी विनंती करतो. पुन्हा आम्हाला आज इथे बोलवलं, सत्कार केला, बोलण्याची संधी दिली म्हणून सर्व आयोजकांचा मनपूर्वक आभार मानतो. दुसऱ्या कार्यक्रमात जात असल्यामुळे आपल्या सर्वांची माफी मागून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ज्यांना आपल्याला ऐकायचं आहे, ज्यांचा सामाजिक आणि राजकीय विषयाचा सखोल अभ्यास आहे, पुरोगामी विचारवंत, प्रयोगशील असे संपादक, अशी ओळख असणारे, ज्यांची बराक ओबामा, नितीशी करार, गेम ऑफ थ्रोन्स अशी पुस्तकं प्रसिद्ध आहेत, असे आजचे आपले व्याख्याते, त्यांना आपण ऐकण्यासाठी इथे उपस्थित आहात. मी विनंती करेन संजयजी आवटे यांना आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमासाठी विचारपीठावर बोललेले आणि समोर असणारे सगळे मान्यवर. प्रवीण खरं म्हणजे मी तुमचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक करतो. पत्रकार संघाचा कार्यक्रम, पत्रकार दिनाचा कार्यक्रम आणि खरोखर एवढ्या मोठ्या संख्येने लोक पुढे आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. मला माझा अंदाज होता की किती लोक असतील साधारणपणे, तर माझा अंदाज चुकला. तसे विधानसभा निवडणुकीनंतर मी अंदाज बांधणं बंद केलं. पण ज्या पद्धतीने संख्या मला दिसते, ज्या प्रकारे पुढे लोक दिसत आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की पत्रकार दिनाच्या निमित्ताने सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामुख्याने पुढे पत्रकारच आहे, ही पण महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फार मनापासून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. आणि मी तुम्हाला सांगतो, म्हणजे पुण्या मुंबईतून कितीही पत्रकार काही करत असले तरी सुद्धा खरोखर पत्रकारिता कोण करत असेल तर ती तुम्ही मंडळी करता. सर्वसामान्य माणसाचा आवाज होणं ही खरी पत्रकारिता आहे. अशा वेळी तो आवाज होण्याचा प्रयत्न तुम्ही लोक करत आहात आणि त्यामुळे तुमचं काम अधिक महत्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यांना हेल्मेटचं वाटप झालं ही फार चांगली गोष्ट आहे. काळ कसा बघा, मी छत्तीसगड मधल्या मुकेश नावाचा पत्रकार की त्याला हेल्मेट घातलं की नाही हा मुद्दाच नाही, पण त्याचा खून होतो. अशा कालखंडामध्ये आपण आहोत आणि अशा कालखंडामध्ये आपल्या डोक्यावर हेल्मेट असणार, ते हँडल असणार नाही. करायचं सांगितलं डोक्यावर हेल्मेट असणार. मी नेहमी सांगतो, मगाशी कोणीतरी म्हटलं हेल्मेटच्या अनुषंगाने उल्लेख करताना की डोक्याचा आकार माहितीये का, तर मला नेहमी असं वाटतं की जग केवढं त्याच्या त्याच्या डोक्यात. तुमचं जेवढं डोकं आहे तेवढंच जग आहे, जगाचा आकार तेवढाच आहे. आणि म्हणून अशा वेळी आपलं डोकं अधिक विस्तारण्याचा, आपली बौद्धिक कक्षा अधिक रुंद करण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आजही आपण, मला आशा काय माहिती काय, मी निराश कधीच होत नाही. मला आशा अशी आहे की अजूनही आपण पत्रकार दिन साजरा करू शकतो. आणि आशा अशी आहे की नागेश कलेक्टर म्हणाले अजूनही लोकशाही दिन वगैरे साजरे होत आहेत, ही चांगली गोष्ट. ते खरं म्हणजे 6 जानेवारीच्या अनुषंगाने आपण उल्लेख करतो, 6 जानेवारीला पत्रकार दिन आहे, पण मला आठवतो 3 जानेवारी. 3 जानेवारीला भारताच्या पंतप्रधानांनी शेवटची पत्रकार परिषद घेतली 2014.
त्यानंतर गेली 10 वर्ष 11 वर्ष त्या अर्थानं भारताच्या पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेतली. अशा कालखंडामध्ये आपण आहोत आणि मला असं वाटतं की तुमच्या समोर माझ्यासमोर सगळ्यात महत्वाचं आव्हान गुलाबराव होते मगाशी, जिल्हाधिकारी होते, मामा होते, सगळेच गेले ते त्यांच्यासाठी फार बरं झालं. पण तुम्हाला मी सांगतो कराळे साहेब, तुम्हा लोकांना ज्या बातम्या हव्या असतात दॅट इज PR आणि तुम्हाला ज्या बातम्या नको असतात ती पत्रकार. आपण हे काम करावं लागेल. पत्रकार होताना प्रामुख्याने मंत्र्यांना असं वाटलं पाहिजे की ही बातमी मला नको आहे. मगाशी गुलाबराव म्हणाले की कळते समजते. अरे पण कळते समजते पण गुवाहाटीला चालली तेव्हा कोणाला समजत नाही. मला कळलं नाही. टीव्ही त्यांच्या आमच्या संपादक मित्राच्या सगळे गप्पा मारत होतो. म्हटलं की अजित पवारांची गाडी आणि हा गाडीचा क्रमांक आणि फॉलो करतो आम्ही चाललेलो आहोत आणि इकडे अमुक. अरे पण पहाटेच्या पद्धती तेव्हा कुठे होतो? अशा सगळ्या अनुषंगाने लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पत्रकारितेच्या अनुषंगानं सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण अधोरेखित केली पाहिजे ती म्हणजे या भारताचं वैशिष्ट्य असं आहे की आपण आपली भूमिका मांडू शकतो. कोणाला पटतं किंवा न पटतं यापेक्षा सुद्धा आपण आपली भूमिका मांडू शकतो. बाळासाहेब जांभेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करताना संजय आवटेंना तेच बोलावं लागेल जे संजय आवटे बोलू इच्छितात. आणि मला मुळात एखादी पत्रकार संघटना बोलवते ना तेव्हाच मला पटतं की संघटना बरी असावी कारण मला बोलवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 मध्ये संसदेमध्ये संविधान सादर करताना केलेलं भाषण मी वारंवार सांगत असतो. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणाले, तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पडायला लागली. पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची खंडनाची जी परंपरा आहे भारताची ही खंडनाची परंपरा आपण जपली पाहिजे, सांभाळली पाहिजे आणि आपला केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस असला पाहिजे. कुठलाही नेता हा आपला केंद्रबिंदू असू शकत नाही, कुठले अधिकारी हे आपले केंद्रबिंदू असू शकत नाही. चंद्रपूरला मी गेल्या 4-5 महिन्यांपूर्वी एका पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमाला गेलो आणि सगळे कलेक्टर, SP, मंत्री अशी सगळी मंडळी होती आणि प्रत्येकाने भाषण केलं आणि भाषणामध्ये सांगितलं की चंद्रपूरच्या पत्रकारांचा आम्हाला फार सहकार्य असतं. असं कलेक्टर म्हणाले, असं SP म्हणाले, असं आयुक्त म्हणाले, असं मंत्री म्हणाले. सगळ्यांचं झाल्यावर माझं भाषण शेवटी होतं. म्हटलं सगळ्यांचं तुमच्याविषयी फार बरं मत आहे याचा अर्थ माझं काय तुमच्याविषयी फार बरं मत आहे. सगळ्या प्रस्थापितांचं आपल्याविषयी एवढं एक जात बरं मत व्हायची काही गरज नाहीये कारण त्यांना भीती असली पाहिजे, त्यांना असं वाटलं पाहिजे की काही भूमिका घेऊ शकतात, की वेगळी भूमिका घेऊ शकतात, हे मांडू शकतात आणि तेही करताना लक्षात घ्या कोणाबद्दल अवमान नाही किंवा काहीच नाही. व्यवस्थेविषयी मला अत्यंत आदर आहे की सगळी माणसं फार महत्वाचं काम करतात त्यांच्याविषयी आदर आहे. पण बेसिकली माझा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे. हा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असणं. आणि तुम्हाला गंमत सांगू का, मला फार छान असं वाटतं डिजिटल मधली काही मंडळी मला मगाशी दिसली, प्रिंट मधली काही मंडळी होती. मला छान असं वाटतं की मी कदाचित महाराष्ट्रामधला असा एकमेव संपादक आहे की ज्यानं सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम केलं. मी साम टीव्हीचा संपादक होतो, मी प्रिंटचा संपादक होतो आणि आता प्रिंटचा संपादक आहे. लोकमत डिजिटलचा मी पहिला संपादक. सोशल मीडियावर मी जेवढा ऍक्टिव्ह आहे अनेकांना वाटतं हे काम करतात की नाही. म्हणजे मी दिव्य मराठीमधून लोकमत पुण्यात गेलो आणि मला एक जण सहकारी म्हटलं साधारण 2 महिन्यानंतर सर तुम्ही खूप काम करता. म्हटलं करतोच. त्यामुळे तुमच्या फेसबुकच्या पोस्ट बघायला मला म्हटलं तुम्ही इकडे काम फार करत नसाल. तर मुद्दा असा की सगळ्या माध्यमांमध्ये काम केल्यामुळे, सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम केल्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम केल्यामुळे. म्हणजे मी मुंबईचा संपादक होतो, पुण्याचा संपादक होतो, विदर्भातला संपादक होतो, औरंगाबादला संपादक होतो, तेव्हा जळगाव माझ्याकडे होतच, इथला संपादक होतो. मी अगदी कोकणात अलिबागला संपादक होतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम केल्यानंतर मला हे कळून चुकलंय बॉस की 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. पहिली गोष्ट म्हणजे लोक हा आपला केंद्रबिंदू आहे आपण कधीच विसरायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जी स्पेस आहे, अडचणी किती आहेत मला माहिती आहे. मी काम करणारा संपादक आहे तर प्रत्यक्ष किती अडचणी आहेत मला माहिती. तुम्हाला माझ्यासारखं आता आपण ते प्रॅक्टिकल बोलूया. एक कार्यक्रम होता आमच्या टेलिकाच्या अनुषंगाने आणि मग साधारणपणे अॅनिव्हर्सरी वगैरे सगळं सुरू होतं. मी त्यांना सांगितलं पण उद्या तुम्ही समजा
गेला आणि तुमच्या श्रद्धांजली सभेमध्ये कुणीतरी असं म्हटलं, अमुक अमुक दोस्त काय जाहिराती मिळवायची, दर महिन्याला टार्गेट पूर्ण आणि जाहिरातीमुळे एवढं सगळं उभं केलं, तुम्हाला हे आवडेल? मरताना काय म्हटलं पाहिजे, याला उत्तम पत्रकारिता. मी त्यांना सांगितलं पण उत्तम पत्रकारिता करून चालत नाही, रेव्हेन्यू मॉडेल पण सेट करावं लागतं, जाहिराती मिळवाव्या लागतात. मी असं म्हटलं जगण्यासाठी या प्रकारच्या रेव्हेन्यू मॉडेल विकसित करणं आवश्यक पण आहे, पण मरताना सुखाने मरता यावं म्हणून चांगली पत्रकारिता पण करणं आवश्यक. युवराज पाटील माझे जवळचे स्नेही आहेत, मित्र आहेत. त्यांचा आग्रह होता, युवराज पाटलांना मी विचारलं की काय बुलावा आया है जळगाव से, क्या करेंगे? तर युवराज म्हणाले सर तुम्ही हमखास या कार्यक्रमाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळी तरुण मंडळी आहे, आम्ही बघतोय सगळे तरुण आहे मला दिसते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरेखुरी पत्रकार आहे. खरेखुरी पत्रकार हा पण एक आणखी वेगळा शब्द असतो. आणि इथं आल्यानंतर मला असं वाटतंय की ज्या प्रकारच्या लोकांचे मी सन्मान केले, सत्कार केले, मला असं वाटतं की आम्ही योग्य ठिकाणी आहे. आपण जे करतो आहोत ते चांगलंच काम करतो आहोत, एक लक्षात घ्या. आपण किती तुम्हाला हे सांगतो, तडजोडी करणं हे तुमचं काम आहे, माझं पण काम आहे. आपण तडजोडी करतोच आणि त्या प्रत्येकाला कराव्या. मी नेहमी सांगत आलोय तत्वांशी तडजोड करावी, तडजोड हे तत्व होऊ दे. व्यावहारिक जगामध्ये काम करताना या गोष्टी कराव्याच लागतात, पण तरीही आपला आशय काय आहे आपल्या पत्रकारितेचा, आपल्या कामाचा, तो कधी हरवता कामा नये, तो कधी विसरता कामा नये. तुम्हाला माहिती सध्या पत्रकारितेचं काम इतकं अवघड झालंय. मला माझे 85-86 वर्षांचे चुलते, त्यांना कोरोना झाला. मग ते आपल्या गावाकडे शेती वगैरे करणारे, त्यांना कोरोना झाला. त्यांना कोरोना झाल्यानंतर मी त्यांना फोन केला, म्हटलं तात्या जरा जपून काळजी घ्या. तात्या म्हटले बरं. त्याच्या 5-7 दिवसांनी एकदम ठणठणीत बरे होऊन परत आले. तात्या 5-7 दिवसांनी मी बरे झालं, तुमचं अभिनंदन. कारण ते म्हणे तसं काही मला झालंच नव्हतं, फक्त सर्दी खोकला होता. आपण त्यालाच कोरोना म्हणतात. आमच्या पुण्यामध्ये कोणी खोकला ते लोक 1 किलोमीटर उडी मारायचे. तुम्हाला भीती वाटते नाही का? सर्दी खोकला होता, मला भीती नाही वाटली. तर म्हटलं तुम्ही टीव्ही बघत नाही? म्हणजे नाही बघ. म्हटलं म्हणून बस. दहशत पसरवणं या प्रकारचं काम माध्यम करत असताना मला असं वाटतं की आता आपल्या माध्यमांपुरतं सगळ्यात महत्वाचं आव्हान प्लॅटफॉर्म कुठला कसं. युट्यूबचा मगाशी उल्लेख केला. मी युट्यूबवर बोलतो, मी टीव्हीवर पण बोलायचो, कार्यक्रम करायचो, आता प्रिंटमध्ये पण लिहितो, जाहीर भाषणांमध्ये पण बोलतो, सोशल मीडियावर पण बोलतो. सगळीकडे काम करताना मला असं वाटतं की माध्यम कुठलंही असलं तरी सुद्धा कंटेंट महत्वाचा आहे, आशय महत्वाचा आहे, तुम्हाला काय करायचं हे जास्त महत्वाचं आहे. आणि किमान सर्वसामान्य माणसाचं 4 दुःख तुम्ही हलकी करू शकला, तुम्ही व्यवस्था बदलू शकाल असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. व्यवस्था बदलणं एवढं सोपं पण नाही, पण किमान 4 माणसांचं दुःख आपण हलकं करू शकतो, 4 माणसांना आपण न्याय मिळवून देऊ शकतो, एवढं जरी आपल्याला करता आलं तरी अत्यंत महत्वाचं आहे. एक महत्वाचा मुद्दा तर म्हणजे माझी फ्लाईट आहे, मला जायचंय, पण तरी सुद्धा एक महत्वाचा मुद्दा करायचा आहे, मला या निमित्ताने मांडायचा आहे आणि दोषी पण आहे. तो मुद्दा असा आहे की मुळामध्ये आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण काय माहिती का? विकास नावाची कल्पना आपल्याला बदलावी लागणार आहे आणि सर्वसामान्य माणसांना विकासाचा खरा अर्थ सांगावा लागणार आहे. अलीकडे काय झालं, मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास. विकासाला मानवी चेहरा नसेल तर त्याला विकास म्हणता येत नाही. अजित रानडे नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थशास्त्रज्ञ. ते मध्यंतरी माझ्या कार्यालयात आले. तर मी विचारलं, डॉक्टर अजित रानडे, तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, हाऊ डू यू डिफाईन डेव्हलपमेंट? व्हॉट इज डेव्हलपमेंट? विकास म्हणजे काय? तुम्ही व्याख्या कशी कराल विकासाची? ते मला म्हटलं, आवडे साहेब तुम्ही कधी फ्रान्सला गेलाय? मी म्हटलं बहुतेक देशांना गेलोय, पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसंही सगळीकडे जाऊ शकेल, सगळ्या देशांना जाऊ शकेल असं आपल्याकडे एकच माणूस आहे. म्हणजे मी काय फ्रान्सला गेलो नाही. त्यामुळे तुम्ही कधी पॅरिसला जर गेला तर पॅरिसला गेल्यानंतर आपण काय करतो, कुठे आपण हॉटेलमध्ये प्रवेश करतो. काल मी त्या सिल्वर पॅलेस हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलमध्ये प्रवेश केल्या गेल्या काय करतो, आपण चेक इन करतो हॉटेलमध्ये आणि पहिल्यांदा काय बघतो, पाण्याची बाटली आहे, मिनरल वॉटर, बिस्लेरी, ऑक्सिजन काहीही असेल मिनरल वॉटर. तुम्ही गेल्या गेल्या फक्त पाण्याची बाटलीच नाही, तुम्ही रिसेप्शनला फोन करता
आणि विचारतात पाणी, ती म्हणते बाथरूमला जा आत, नळाचं जे पाणी आहे ते प्या. तुम्ही म्हणता ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंच मध्ये ओ म्हणजे पाणी. डॉक्टर अजित रानडे पुढे असं म्हणाले, ज्या शहरामध्ये सार्वजनिक किंवा कुठल्याही नळाचं पाणी आपण डोळे झाकून पिऊ शकतो त्याला विकास म्हणतात. ज्या शहरामध्ये किंवा ज्या देशामध्ये आपल्या मुलांना सार्वजनिक शाळेमध्ये प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना सुद्धा वाटतं त्याला विकास म्हणतात. मध्ये मी एका नर्सरीच्या स्नेहसंमेलनाला गेलो. पोरांना विचारलं नर्सरीची केजी फी किती? 80,000. म्हटलं 80,000 मध्ये मी अख्खा शिकलो. बीएससी ऍग्रिकल्चर केलं, एमए पॉलिटिकल सायन्स केलं, मास्टर्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम केलं, एमफिल केलं, आता पीएचडी होईल माझी. एवढं सगळं शिक्षण मी 60,000 रुपयात केलं. एवढ्या डिग्र्या त्या सगळ्या खऱ्या. काय प्रकार आहे? त्यामुळे ते पुढे असं म्हटले की सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलाला प्रवेश करावा किंवा प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास म्हणतात. पुढे ते असं म्हणाले सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं श्रीमंतांना वाटतं त्याला विकास म्हणतात. पुण्यामध्ये माझ्या आईला जर आजार झाला, आजारी पडली, किरकोळ आजार होता, मी तिला ससूनला घेऊन गेलो. ससूनला घेऊन गेल्यावर आईला जरा माझ्याकडे असं संशय लागला. तिला वाटलं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. मी आईला म्हटलं आई, ससून हॉस्पिटलच्या बाजूला जे बीजे मेडिकल कॉलेज आहे तिथे जेवढे तज्ञ डॉक्टर आहेत ते भारतातल्या कुठल्याही खासगी हॉस्पिटलमध्ये नाही. पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक सार्वजनिक व्यवस्थांना बदनाम करायचं आणि खासगीकरणाला पुढे द्यायचं आणि हे करताना सरकारनं सार्वजनिक व्यवस्थांची जबाबदारी नाकारायची हे जे सुरू आहे त्याला आपण विरोध केला पाहिजे. ज्या देशामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करता येतो प्रत्येकाला आणि करावा वाटतो त्याला विकास म्हणतात. तुम्हाला सांगू का, कुणीतरी मंत्री म्हटले आज की निवडून दिले म्हणजे काय मी तुमचं सालगडी आहे. तुम्ही सालगडीच आहात. प्लीज रिमेंबर, तुम्ही सालगडीच आहात. अंतिम सत्ता तुमची नाही, अंतिम सत्ता लोकांची आहे. तुम्ही सालगडीच आहात. तुम्हाला काय 5 वर्षांसाठी निवडून दिलं, पुढचे 5 वर्ष बघून आम्ही काय करायचं हा आमचा निर्णय आहे. पण तरी सुद्धा ज्या पद्धतीनं हा आवाज केला जातो याचं कारण असं आहे, मी म्हटल्याप्रमाणे सर एक लक्षात घ्या, मला मागे काही झालं, मला कुठली पक्षीय भूमिका नाही, मला कुठली राजकीय भूमिका नाही, कोणाची सत्ता गेलेली मला चालेल, सर्वसामान्य माणसाची सत्ता कधीच जाता कामा नये. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे या देशाचा आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे हे कोणाला सांगायचं असेल, कोणी सांगू शकत असेल तर ती हिंमत केवळ आणि केवळ माध्यमांमध्ये आहे. मी तुम्हाला एक सांगतो, सगळे खाप कोसळले, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ सगळे खाप कोसळले, तरीही लोकशाहीबद्दल लोकांना जी विश्वास वाटतो, जी खात्री वाटते याचं कारण अद्यापही माध्यमांचं भय आहे. अद्यापही माध्यम आहे आणि मला पूर्णपणे खात्री आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू करतो. तुम्ही कल्पना करा, बीडमध्ये जे घडत आहे, अन्यत्र जे घडत आहे, मला सगळ्यात मोठी चिंता काय वाटते नाही. एका केंद्रीय मंत्र्यांना मी असं म्हणालो, ते केंद्रीय मंत्र्यांना असे 1000 कोटी वगैरे असे शब्द वापरायची फार सवय आहे. तसे बोलता बोलता इतके 1000 कोटी, इतके लाख कोटी वगैरे असे म्हणतात. त्यांच्या भाषणाला मी मुद्दाम जातो, कानाला गुदगुल्या होतात, छान वाटतं. त्यांना मी असं म्हणालो की हे सगळं झालं, मला मान्य, हा सगळा विकास झाला, पण हा सगळा विकास झाल्यानंतर तुम्ही उड्डाणपूल बांधले, पण त्या एक हा मुद्दा लक्षात घ्या, पण त्या उड्डाणपुलावर माझी नातवंड जातीय आणि धार्मिक दंगलीमध्ये होरपळून मरणार असतील तर त्या विकासाचे मी काय ते लक्षात घ्या. तुम्हाला कल्पना नाहीये जळगावची अवस्था किती वाईट आहे मला माहित नाही, पुण्याची अवस्था त्याहून वाईट आहे. एका पावसामध्ये पूर्ण धुवून निघालं, पूर्ण पुण्यामध्ये एवढं पाणी साचलं, मंत्री सांगत होते उडणारी बस आणि पावसाळ्यामध्ये आम्ही पुणेकरांनी बुडणारी बस बघितली. मला चिंता काय वाटते तुम्हाला, खरं पक्षी सोडून पत्रकार म्हणून मला चिंता काय वाटते. प्रवीण, मी तुमच्याशी बोलू शकतो, मांडू शकतो, कारण तुम्ही त्या विचारांचे आहात, त्या विचारांचे पाईक आहात, म्हणून हे नेतृत्व तुम्ही करू शकता. मी तुम्हाला सांगतो मला चिंता कशाची वाटते. मला चिंता अशी वाटते, उद्या पुण्यामध्ये मी माझ्या मुलासाठी सुंदर फ्लॅट घेतला, चांगली गाडी घेतली,
पण माझ्या मुलाला काही वर्षानंतर पाणीच नाही मिळालं तर, माझ्या नातवंडाला 100 वर्षानंतर हवाच नाही मिळाली तर. तुम्हाला माहितीये, मी एक वाक्य कायम सांगत असतो, आपण सगळ्यात मोठा अपराध काय करतो माहितीये? आपण उद्याच्या पिढीचं पाकिट चोरतो, उद्याच्या पिढीचं भवितव्य चोरतो. इथं महिला मला दिसत 4-5 कासेला, पण चांगली गोष्ट आहे. तुम्हीच बराच गोंधळ घातलेला आहे. यांनी गोंधळ घातला, पण आता गोंधळ विस्तारायचा पण यांनाच आहे. मी एक लक्षात घ्या, मी असं ऐकलं होतं की घरामध्ये जेव्हा 4 सफरचंद असतात, त्या सफरचंदाकडे 4 कोडी असतात आणि माणसं 5 असतात, तेव्हा सफरचंद मला आवडत नाही असं म्हणते ती आई त्याग करते आणि सफरचंद देते. मी पहिल्यांदा अशी बघितली की मुलाचं मध्यान्ह भोजन बंद झालं, पण आपल्या अकाउंटवर पैसे आले म्हणून आई खुश. तुम्ही विचारलं नाही मिड डे मील कशी काय बंद झाली? तुम्ही विचारत नाही. एक लक्षात घ्या, तुमच्या खात्यावर किती जमा झाले यापेक्षा सुद्धा तुमच्या मुलांच्या नातवंडांच्या भविष्याच्या अकाउंट मधून सगळेच पैसे काढले जातात, याचा विचार आपण करणार नाही. मला असं वाटतं की माध्यमांनी हा विचार केला पाहिजे. माध्यमांनी सजग समुदाय निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला जातीचा, धर्माचा, विखाराचा, एक लक्षात घ्या, कोणी कितीही विखार आणि विद्वेष निर्माण करायचा प्रयत्न केला तरी जग उभं आहे ते प्रेमाच्या अधिष्ठानावर. आणि हा प्रेम व्हायरल करण्याचा प्रयत्न, हा सध्याचा जग व्हायरल करण्याचा, मला असं वाटतं की प्रेम व्हायरल केलं पाहिजे. सध्या विकार व्हायरल केला जातोय, विखार व्हायरल केला जातोय, प्रेम व्हायरल केलं पाहिजे. उनका जो फर्ज है अहलिया सियासत जाने, उनका जो फर्ज है अहलिया सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे. हा प्रेमाचा पैगाम घेऊन आपल्याला लोकांच्या समोर जावं लागणार आहे. आपल्या पत्रकारितेचं भागधेय, प्राक्तन दृष्टिकोन आणि एकमेव अधिष्ठान हे केवळ एकमेव असलं पाहिजे की मला प्रेम व्हायरल करायचं. मी मगाशी उल्लेख केला, जात धर्माच्या अनुषंगाने या देशाची गाथा एवढी वेगळी आहे, एवढे धर्म, एवढ्या जाती, एवढे पंथ, एवढ्या भाषा, तरी हा देश दिमाखात झेपावतोय. हे अन्य कुठल्याही देशामध्ये घडत नाही, हे केवळ आपल्या देशामध्ये घडू शकतं. मी मगाशी उल्लेख केला की जेव्हा आपण आपला देश असं म्हणतो तेव्हा आपल्या देशाची कल्पना काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आयडिया ऑफ इंडिया काय आहे तर सर्वसामान्य माणूस बोलू शकतो. क्रमांक 1, आणि तुम्ही कुठल्याही जातीचे, धर्माचे असाल, हा देश प्रत्येकाचा आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. माझे बी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये कविता आहे, ती मी अनेक वेळा उद्धृत करत असतो. तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारली तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्याभल्यांचा तोरा तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. तुम्हाला मी सांगतो, उद्धव ठाकरे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर ते आणि मी, आम्ही दोघेच एका स्टेजवर होतो. त्यावेळी उद्धव साहेबांना उद्देशून असं म्हणालो, उद्धव साहेब, की बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट असं म्हणतात, पण हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधा. श्याम बेनेगर आता गेले काळाच्या पडद्यात, तर गंमत बघा, श्याम बेनेकरांनी डिस्कवरी ऑफ इंडिया वर भारत एक खोज नावाची मालिका केली. त्या भारत एक खोज मालिकेसाठी छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शाह शोधावा. झाकीर हुसेन आता गेले. 2 वर्षांपूर्वी पंडित शिवकुमार शर्मा गेले. पंडित शिवकुमार शर्मा जेव्हा गेले तेव्हा त्यांना खांदा झाकीर हुसेनांनी दिला. हा, ही भारताची कल्पना अधोरेखित करणं, पुढे घेऊन जाणं, हे आव्हान आपल्या समोर आहे. आणि मला खात्री आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे हे आणखी कोणी करू शकतं का मला माहिती नाही, पण हे पत्रकार करू शकतात, ही माध्यमं करू शकतात. सर्वसामान्य माणसांचा विचार करणारी, सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मांडणारी माणसं, पत्रकार हे निश्चितपणे करू शकतात. आणि म्हणून आपली जी पत्रकारिता आहे, आपल्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू कुठला असणार हे आपण ठरवलं पाहिजे. माध्यम येतील हे लक्षात घ्या. युवराजने मगाशी खूप चांगले केलं प्रेझेंटेशन. एआय येईल, सगळं येईल. जगामध्ये कितीही माध्यमं येऊ द्या, कितीही बदल होऊ द्या, त्यामुळे काही फरक पडणार नाही जोपर्यंत तुम्हाला कंटेंट बद्दल खात्री आहे,
जोवर तुम्हाला आशयाबद्दल तुम्हाला मी सांगू का, एआयच्या जमान्यामध्ये तेच पत्रकार टिकतील ज्यांच्याकडे मेंदू आहे आणि ज्यांना मेंदू वापरण्याची सवय आहे. एक लक्षात घ्या, पत्रकार दिनाचं भाषण कुणी घेऊन गेलो, पण संजय जे बोलतो ते एआय करू शकत नाही. खात्री तुम्हाला असते पाहिजे की जे मी बोलू शकतो तर माझं इनोव्हेशन आहे, माझं आयडिएशन आहे. तुमच्या मनमेंदूला या प्रकारची सवय लागते. जे तुम्ही करू शकतात ते मशीन कधीच करू शकत नाही. पण नवतंत्रज्ञान तुम्हाला माहिती पण असतं पाहिजे. नवतंत्रज्ञान माहिती करून घेणं हे पण अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला आगामी काळात टिकायचं असेल तर मला असं वाटतं 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. पहिली गोष्ट म्हणजे कुठलंही नवतंत्रज्ञान तुम्हाला आत्मसात करता आलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. मला आठवतं जेव्हा 1996 मध्ये आम्ही पत्रकारितेमध्ये आलो तेव्हा लोक टाईप करतात ही क्रांती होती, कॉम्प्युटर ही क्रांती होती. आम्ही जर्नलिझम डिपार्टमेंटला होतो आणि प्राध्यापक अरुण साधू हे आमचे एचओडी होते. अरुण साधू म्हटले, संजय माझी जरा फाईल हरवली, त्यामुळे मला गडबड झाली माझी. आम्ही सगळ्या लायब्ररीमध्ये फाईल शोधतोय. नंतर ते म्हटलं ती फाईल म्हणजे कॉम्प्युटरमध्ये फाईल, कॉम्प्युटरमध्ये फाईल असते. आम्ही बाहेर उभे राहायचो त्या मशीनच्या, मशीन मधून नोटा बाहेर पडतो. आता मशीन मधून काही बाहेर पडतं, मशीन मधून नोटा बाहेर आणि खडखडीत नोटा. ही क्रांती होती. तिथपासून तर इथपर्यंत मी नेहमी सांगत असतो की मला तरुण केलं जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन आलं. आणि खरंच म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखा द्रष्टा माणूस त्या काळामध्ये अर्थमंत्री, नंतर पंतप्रधान 10 वर्ष असणं ही फारच मोठी गोष्ट आहे. तर तो सगळा का आता त्याच्या पुढे जाऊन आता हे आहे, हे सगळं आलंय. मी म्हटल्याप्रमाणे शेवटी हे सगळं माणसासाठी वापरलं गेलं नाही तर ते व्यर्थ. मशीन विरुद्ध माणूस हा संघर्ष जुना आहे आणि आपल्याला मशीन समजून घेतलं पाहिजे, पण शेवटी राज्य माणसांचं आणायचं आहे यासाठी आपण आग्रही असलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करताना रेव्हेन्यू मॉडेलचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला सांगू का, नव्या संधी इतक्या सुंदर आहेत की उत्तम रेव्हेन्यू मॉडेल तयार आहे. रेव्हेन्यू मॉडेलचा प्रयत्न नीटपणे करा, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा जो आहे, हे सगळं करत असताना मुळात आपण पत्रकार काय आहे, आपण जर्नलिझम मध्ये का हवे लक्षात घ्या. बाकी कुठल्याही क्षेत्राला इझम नाहीये, आपल्याला जर्नलिझम आहे. ज्याप्रमाणे कम्युनिझम, सोशलिझम, तसा जर्नलिझम हा इझम आहे, हा वाद आहे. त्यामुळे हा जे इझम असेल ही विचारधारा आहे, विचार प्रणाली आहे. बाळशास्त्री जांभेकर तुम्हाला माहिती, अनेकांना माहिती नसेल, बाळशास्त्री जांभेकर हा एवढा महत्वाचा माणूस. बाळशास्त्री जांभेकरांनी तेव्हा हिंदू धर्माची चिकित्सा केली. जांभेकरांचे शिष्य दादोबा तरखडकरांनी तेव्हा परमहंस सभा स्थापन केली. तरखडकरांचे शिष्य युवराज पाटील, तुम्हाला इतिहास आवडतो म्हणून सांगतो. तरखडकरांचे शिष्य भवाळकरांनी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं. बाळशास्त्री जांभेकर ही परंपरा पूर्णपणे फुले शाहू आंबेडकरी परंपरा आहे, ही परिवर्तनाची परंपरा आहे, ही विचारधारा आहे. त्या कालावधीमध्ये जांभेकरांना जवळपास 12 ते 13 भाषा अवगत होत्या. एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत असं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं आणि सांगितलं की माझा पत्रकार जो असेल तो ज्ञानवंत असला पाहिजे, तो प्रज्ञावंत असला पाहिजे, पण करुणेशिवाय प्रज्ञा व्यर्थ आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलं की माहिती आणि ज्ञान असलं पाहिजे, पण शहाणपण पण असलं पाहिजे. आणि आता काय होतं माहिती का, आणि सगळी कराळे साहेब आहेत, रेड्डी साहेब तुमचं अभिनंदन, माहिती झाला अभिनंदन. या सगळ्या लोकांना रेड्डी साहेब प्रमोशन काय मिळालं, काय प्रमोशन मिळालं, एसपी, येस तुमचं अभिनंदन. या सगळ्या लोकांना एमपीएससी युपीएससी ला प्रश्न असतात, जळगावची समुद्र सपाटीपासून उंची किती. इन्फॉर्मेशन महत्वाची आहेच, पण त्या इन्फॉर्मेशनचं रूपांतर तुम्हाला नॉलेज मध्ये करता आलं पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन नॉलेजचं रूपांतर तुम्हाला विजडम मध्ये करता आलं पाहिजे. माहिती, ज्ञान आणि शहाणपण हा प्रवास आहे. हा प्रवास जेव्हा आपण करू शकतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं लोकांशी संवाद करू शकतो. हे माध्यम संवादाचं आहे. आणि संवाद करताना एक तुम्हाला मी सांगतो, बाकी सगळं आपण करत राहूच, बोलत राहूच, पण मला सगळ्यात आवडतं काय माहिती, तुम्ही सगळे पत्रकार एकमेकांशी गप्पा मारतात, हे फार भारी दृश्य. तर बाकीच्या शहरांमध्ये एक गेला की मग त्याच्याविषयी लोक बोलतात. गैरों से कहा हमने, गैरों से सुना हमने, कभी हमसे कहा होता, कभी हमसे सुना होता. संजय आवटे किती वाईट आहे, संजय आवटे गेल्यावर का बोलतो, संजय आवटे शिकवतो.
प्रवीण नक्की काय करतो, प्रवीणच्या सोबत बोल, एकमेकांशी बोललं पाहिजे. तुम्हाला मी एक सांगतो, पत्रकारांच्या समोरच्या प्रश्नांचं सगळ्यात मोठं कारण असहिष्णू पत्रकार हेच आहे. बाकीच्या व्यवसायांमध्ये बाकीचे सगळे व्यावसायिक आपल्या व्यावसायिकासाठी प्रयत्न करत असतात. म्हणजे एखाद्याची प्रॅक्टिस चालत नाही, सगळे डॉक्टर उभे राहतात. आपल्याकडे एखाद्याची नोकरी गेली तर त्याला मदत करण्याऐवजी कशी गेली त्याची नोकरी जाणारच होती. तुम्ही मदत केली पाहिजे, तुम्ही सोबत असलं पाहिजे. पत्रकार संघटना ही युनियन पण आहे, आपण सगळ्यांना एकत्रितपणे आपल्या सोबत असलं पाहिजे. मला याचा आनंद आहे की तुमच्या सुखदुःखांच्या अनुषंगाने तुम्ही एकमेकांशी बोलता आहात, चर्चा करता आहात, सोबत आहात. बाकी कोणी सोबत असेल नसेल मला माहिती नाही. पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन झालं याचं मी अगदी स्वागतच करतो. पण आता महामंडळ किती स्थापन केली याच्या लक्षात येईल का हाच मोठा प्रश्न आहे. म्हणजे सर्व महामंडळाचा अभ्यास करण्यासाठी वेगळं महामंडळ करावं लागेल. सरकारनं करावं, आपण ती अपेक्षा करायलाच पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एकमेकांच्या सोबत असलं पाहिजे. तू आणि मी सोबत आहोत हे म्हणणं हे अधिक महत्वाचं आहे. आपण एकमेकांसोबत असणं हे मला जास्त महत्वाचं आणि जास्त आवश्यक वाटतं. मला पूर्णपणे खात्री आहे मी आता लवकरच फ्लाईट मोडवर जाणार आहे. एकूणच आपण फ्लाईट मोडवर जावे असा सगळा काळ असताना सुद्धा तुमच्यामुळे मला इतकं बोलता आलं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळी माध्यमं सध्या सगळ्यात मोठी चिंता काय, माध्यमं विस्तारत आहेत, विचार अभिव्यक्तीची साधनं विकसित होत आहेत आणि त्यासाठी अभिव्यक्ती मात्र असते. अभिव्यक्तीवर निर्बंध येत आहे. अशा वेळी आपण बोलत राहायला पाहिजे, अशा वेळी आपण मांडत राहायला पाहिजे. जी जी नवी माध्यमं असतील त्या माध्यमांच्या द्वारे बोलत राहणं, मांडत राहणं हे आपलं काम आहे. पत्रकार दिनाच्या निमित्तानं, दर्पण दिनाच्या निमित्तानं, दर्पण आहे म्हणून सांगतो, आपली मोठी अडचण अशी आहे की आपला वारसा फार मोठा आहे पण आरसा भयंकर आहे. तो आरसा किंवा दर्पण भयंकर का आहे, कारण हा वारसा आपण विसरलेलो आहोत. हा वारसा लक्षात घेत त्या दिशेने धावत राहणं, त्या दिशेने काम करत राहणं हेच आपल्याला करावं लागणार आहे. आणि मला तुम्हा सगळ्या तरुण पत्रकारांना भेटून मला फार आनंद झाला की मुद्दाम काही लोकांचा उल्लेख करतो. चंद्रशेखर जोशी, सुनील पाटील, सुधाकर जाधव, चेतन साखरे ही सगळी प्रिंट बदली. एक लक्षात घ्या, जगात काही बंद पडेल, प्रिंट कधीच बंद नाही. आजही लोकांचा छापी शब्दांवरच विश्वास असतो. प्रिंट मी तुम्हाला टीव्ही पण मी काम केलं, डिजिटलमध्ये पण काम केलं, पण प्रिंट बंद पडणार नाही. सूरज इंगळे नावाचा ऑक्सफर्डमध्ये स्कॉलर आहे, त्याचं द कास्ट मॅटर्स नावाचं पुस्तक आहे. तो नांदेड मधल्या एका सामान्य कुटुंबातला, मागासवर्गीय कुटुंबातला असा पोरगा वडील पतसंस्थेमध्ये कारकून आणि तो ऑक्सफर्डमध्ये स्कॉलर झाला. तो म्हणतो कसं काय, पण एकच कारण, माझ्या बापाला नाद होता. मला वाटतं की भयंकर नाद पण एकच नाद होता, ते म्हणजे पेपर वाचायचं. आम्हाला कधी दूध मिळालं नाही पण आमच्या घरामध्ये 4 पेपर यायचे. पेपर वाचल्यामुळे माझ्या कक्षा रुंद झाल्या आणि ऑक्सफर्ड पर्यंत पोहोचलो. हे वर्तमानपत्रच करू शकतं. लोकांना वाटलं टीव्हीमुळे प्रिंट बंद पडेल, आता टीव्ही मोबाईलवर आला पण प्रिंट मात्र आहेच. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. इलेक्ट्रॉनिकमध्ये किशोर पाटील, संजय महाजन, विजय वाघमारे यांना आपण पुरस्कार दिलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यम ही नव्या जगाची आशा आहे. तुम्हाला माहिती असेल मी साम टीव्हीला संपादक असताना आवाज महाराष्ट्राचा नावाचा एक शो मी होस्ट करायचो. त्यातली मौज वेगळीच आहे. त्यामुळे सगळ्या लोकांना शुभेच्छा. डिजिटल हे तर इट इज फ्युचर. नरेंद्र पाटील, नरेंद्र आमचा म्हणजे काहीतरी असं शोधून असतो, बरोबर शोधतो काय. नरेंद्र पाटील आहेत आमचे, त्याच्यानंतर निलेश आहे, सचिन, या सगळ्यांचं फार मनापासून कौतुक. तुमचे सत्कार सगळ्यांचे करता आले याचा मला आनंद आहे. आणि संदीप सारखा एक मित्र या निमित्तानं भेटला की ज्याला अत्यंत उत्तम सूत्रसंचालन केलं. त्यामुळे सगळ्यांच्या सोबत या निमित्तानं येतात. नवे सगळे मित्र भेटले याचा मला अत्यंत आनंद आहे. आपण सगळे सोबत राहू. काय किती कठीण असो, किती अंधारून येऊ, काही असो, आपण एक ठरवलं पाहिजे की बॉस अशा वेळी तुझा आणि माझा हात एकमेकांच्या हातामध्ये घट्ट असणं ही काही गंमत आहे. जेव्हा काळ कठीण असतो ना तेव्हाच आपण एकमेकांसोबत असणं जास्त आवश्यक असतं. किती वादळ येऊ द्या. इंग्रजीमध्ये म्हण आहे, दे हॅव ट्राईड टू बरी बट दे डिडंट नो दॅट आय वॉज अ सीड. त्यांनी प्रयत्न केला मला गाडून टाकण्याचा, पण त्यांना माहिती नव्हतं मी बी होतो. जेवढे गाडाल तेवढे उगू, उगवत राहू आणि नवनव्या पद्धतीनं पुन्हा फुलत राहू. एवढ्या सदिच्छा. पुन्हा एकदा आभार. धन्यवाद सर. एक सुंदर सा शेर है, गुलची ने लाख कोशिश की सुनी हो चमन की हर एक डाल. गुलची ने लाख कोशिश की सुनी हो चमन की हर एक डाल. कांटों ने मुबारक काम किया
फूलों की हिफाजत कर बैठे. अगदी असंच आपलं पत्रकारांचं